एका प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडसावलं। लाडकी बहिणीसाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी नाहीत का, कोर्टाचा सवाल। नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 ऐवजी 5 वर्षांचा। 6000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणार असल्याचाही राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता। दिवाळीनंतर निवडणूक होणार, सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती। महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता 37 दिवसात लागणार। मंत्री अतुल सावेंचा दावा, घोषित योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन। राज्यात ठाकरे 2 सरकार येणार, संजय राऊतांचा दावा। विधानसभा निवडणुका वेळेत घेण्याची राऊतांची मागणी। काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावं, संजय राऊतांचा नाना पटोलेंना सवाल। ठाकरे आवडते मुख्यमंत्री होते असाही उल्लेख। भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला की ओबीसी, दिल्लीत भाजप संघ नेत्यांची 5 तास बैठक, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप। भुजबळांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, जरांगेंच्या भाषणाची उत्सुकता। आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुखांना मराठा आंदोलकांनी घेरलं। मराठा आरक्षणावर काँग्रेसला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। कोलकाता रेप मर्डर प्रकरणात देशभरातले 8000 सरकारी डॉक्टर आज संपावर। मुंबईतले डॉक्टर्सही होणार सहभागी, इमर्जन्सी ऑपरेशन्स होणार। पुण्यात स्वाईन फ्लू डेंग्यूच्या केसेसमध्ये वाढ, रुग्णांना 4 ते 5 तासांची वेटिंग। सरकारी दवाखान्यांचे वॉर्डही भरले। बंगळुरूमध्ये व्हॉल्वो बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं वाहनांना धडक, अपघातात 2 जण जखमी। दुर्घटना सीसीटीव्हीत कैद।